दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जे आहे ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि या हाकला जे आहे ते सोलापूरच्या माड्यामध्ये कडकडीत बंद पुकारून जे आहे ते बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी जे आहे ते या बंदला समर्थन दर्शवलेलं आहे। कुठेतरी विद्यार्थ्यांच्या मागणीला जे आहे ते पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ज्या पद्धतीनं माडा असेल, कुर्डुवाडी असेल, मोडणीम असेल, टेंभुर्णीमध्ये असेल, या सर्वच भागामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या आव्हानाला जे आहे ते व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून जो आहे ते समर्थन दर्शवलेलं आहे। आपल्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलक देखील जोडले गेले। तर सर काय सांगाल, कशा पद्धतीचं आंदोलन आहे, काय प्रमुख मागणी असणार? सर्वप्रथम आम्ही या BJP शासनाचा विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठीचार्जचा निषेध करतोय आणि मी तुम्हाला सांगू इच्छितोय की ह्या जो शासनानं हुकुमशाही, हिटलरशाही या देशामध्ये सबंध राज्यामध्ये राबवली गेलेली आहे, ह्याचा आम्ही सर्व माडावासी यांच्या वतीने तसेच प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। नीट पेपर फुटीच्या नंतर त्याला जबाबदार धरून ह्या धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्याची मागणी शिक्षण मंत्र्याच्या या विद्यार्थी आंदोलकांनी केली होती। त्या अनुषंगाने जंतर मंतरवरती जे आंदोलन चालू होतं त्या आंदोलन शांततेच्या मार्गाने जात असताना या इथल्या सरकारच्या नाकर्तेकरामुळं किंवा या सरकारच्या पुरस्कृत लाठीचार्जमुळे पोलिसांनी अमानुषपणे त्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केला आणि विद्यार्थ्यांना इतकी अमानुष मारहाण केली। महिलांना मुलींना अक्षरशः त्यांच्या छातीवर पाय देऊ कपडे फाडेपर्यंत मारहाण केलेली आहे आणि वरून हे सरकार या विद्यार्थी आंदोलकांना आतंकवादी म्हणतंय। आतंकवादी बनवून हिणवतंय। या सरकारचा मी संबंध महाराष्ट्र शहरवासीच्या वतीनं संविधानप्रेमी नागरिक आणि लोकशाही प्रेमी नागरिकांच्या वतीनं जाहीर निषेध करतोय आणि BJP सरकारचा हा हुकुमशाहीपणा, हिटलरशाहीपणा असा जर चालू राहिला तर मोठा जन आंदोलन आम्हाला उभं करावं लागेल। या जन आंदोलनाच्या माध्यमातून संबंध देशभर हे वाद पेटत राहील आणि एक दिवस या BJP सरकारला आम्ही खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। हा तेथील जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचा तळतळाट त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही। काय नेमकं कशासाठी हा जो आहे तो राजीनामा घेतला जात नाही केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा, कशामुळं? कारण काय माहिती आहे का, ह्या देशामध्ये पूर्णपणे हिटलरशाही चालू आहे। गोरगरिबांना दाबलं जाते। आत्ता तुम्ही बघितले की जंतर मंतरवर शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलन करत असताना ह्या BJP सरकारनं त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज करून ह्या ठिकाणी लोकशाहीला तुडवत हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न ह्यांचा ह्या चालू आहे। ह्या घटनेचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहे। खऱ्या अर्थानं काय लोकशाही धोक्यात आहे असं म्हणायचं? नीट पेपर फुटी प्रकरणी देशभरामध्ये जवळजवळ 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात आणि त्याच्याच निषेधार्थ जे जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी जे विद्यार्थ्याचं आंदोलन चालू आहे, भारतीय संविधानाच्या कलम 19 अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिकार संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने विद्यार्थी आंदोलनं, भाषणं, उपोषणं करू शकतात। पण तरीही या शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना या BJP सरकारने जे त्या विद्यार्थ्यांवरती जो अमानुष लाठीचार्ज जो केलेला आहे, त्याच्यामध्ये जे विद्यार्थी जे जखमी झालेले आहेत त्यांचा निषेधच करावाच लागेल। काय कुठं वाटतंय मोदी सरकारचं कार्यकाळ एकीकडे केंद्र सरकार का राजीनामा घेत नाही असं वाटतंय तुम्हाला? नेमकं काय कारण आहे? सध्या आपल्या भारत देशामध्ये गुलामगिरीच्या वाटेवर चाललं आहे आपला देश असं मला जाणवत आहे। जे आपल्या भवितव्यासाठी जे विद्यार्थीने आपल्या हक्कासाठी शांततापूर्ण आंदोलन करत होते त्यांच्या छाताडावर मारलं गेलं, त्या पोलीस प्रशासनाचा प्रथमतः मी निषेध करतो आणि त्या घटनेला समर्थन करणारे काय आपलेच गद्दार आहेत आपल्या मातीतले, त्यांचा पण मी खडाडून निषेध करतो। आणि जे देशामध्ये आता भाजप सरकारने सगळी हिटलरशाही चालू केलेली आहे, परंतु ह्या देशाच्या मातीचा इतिहास आहे। ज्यावेळेस अन्याय झाला त्यावेळेस सगळे भगतसिंग, राजगुरू किंवा अनेक हुतात्मे होऊन गेले आणि जनता जागृत झाल्याशिवाय राहणार नाही आणि यामधून सुटका करून घ्यायचा प्रयत्न करेल नक्कीच। आपण जर पाहिलं असेल तर माड्यामध्ये CJPच्या समर्थनार्थ जे आहे ते जोरदार आंदोलन पाहायला मिळाले आणि एकीकडे वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला जे आहे ते भरभरून आणि कडकडीत व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देऊन जो आहे तो या CJPच्या आंदोलनाला समर्थन दर्शवलं आणि दुसरीकडं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जी आहे ती मागणी ग्रामीण भागातून देखील जोर धरताना पाहायला मिळते। त्यामुळे येत्या काळात हे आंदोलनाचा वणवा कुठपर्यंत पेटत राहील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रफुल्ल परदेशीसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.